जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाण्याचं ठरवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। जेजुरी मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। पाश्चिमात्य पेहराव करून जर तुम्ही गेलात तर जेजुरीच्या मंदिरात कदाचित तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। जेजुरी मंदिरातल्या या ड्रेस कोडबद्दल नेमका नियम काय आपण पाहूया। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जायचं असेल तर भारतीय पारंपरिक कपडे घालून जा, कारण जेजुरी खंडेरायाच्या मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। खंडोबाचं दर्शन घ्यायचं असेल तर भारतीय वेशभूषा बंधनकारक करण्याचा निर्णय श्री मार्तंड देवस्थानने घेतलाय। महिला आणि पुरुष भाविकांना मंदिरात तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही। फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट्स, स्कर्ट्स असे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही। गुडघ्याच्या वर आखूड कमी कपडे घालून दर्शनाला येऊ नये अशा सूचना देण्यात आल्यात। दर्शनासाठी येताना भाविकांनी कुठल्याही पद्धतीची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे। महिला आणि पुरुष दोघांसाठीही ड्रेस कोडचे नियम सारखेच असणार आहेत। की आपण ज्या वेळेस मंदिर परिसरामध्ये देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस आपण भारतीय वेशभूषेमध्येच यावं, जेणेकरून आपली हिंदू संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे, जोपासली पाहिजे। त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की आपण आगामी काळामध्ये जेव्हा देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे तोकडे कपडे, जीन्स, फाटक्या जीन्स किंवा शॉर्ट घालून देवाच्या दर्शनासाठी येऊ नये। हा निर्णय सर्व महिला असतील, पुरुष असतील, सर्वांसाठी हा नियम आपण लागू केलेला आहे। राज्यातल्या काही प्रमुख मंदिरांमध्ये आधीपासूनच ड्रेस कोड लागू आहे। शिर्डीमधल्या साई मंदिरात हाफ पॅन्ट, फ्रॉक असे तोकडे कपडे घालायला मनाई आहे। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातही शॉर्ट स्कर्ट, फाटलेल्या जीन्स घालायला बंदी आहे। पुण्यातल्या भीमाशंकर मंदिरात हाफ पॅन्ट, फाटक्या जीन्स घातलेल्यांना दर्शनाला मज्जाव करण्यात आलाय। या प्रमुख मंदिरांशिवाय नागपुरातल्या गोपाळकृष्ण मंदिर, अकोल्यातलं राजेश्वर मंदिर इथेही ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। तर सोलापुरातल्या 17 मंदिरांमध्येही ड्रेस कोड बंधनकारक आहे। विशेषतः दक्षिण भारतातल्या मंदिरांमध्ये भारतीय पारंपरिक पोशाख असेल तरच दर्शन मिळतं। एक आदेश पारित केलेला आजच न्यूज मध्ये कळलं, अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीला बातम्या आहे। वास्तविक पाहता खंडरायाची भक्ती करणारा माणूस आता त्या कपड्यांवरनं ठरवला जातो, त्याची भक्तीचं मूल्यमापन या मार्फत केलं जातं। हे मुळात कुठेतरी शोकांतिक आहे असं मला वाटतं। एकदम योग्य आहे। आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपण भारतीय पोशाखात दर्शनासाठी आलं पाहिजे आणि हा जो निर्णय आहे तो ट्रस्टने घेतलेला अतिशय योग्यच आहे। खंडोबा हे महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांचं कुलदैवत आहे। अनेक कुटुंबांमध्ये लग्नानंतर जेजुरीला जाण्याची प्रथा आहे, त्यामुळे जेजुरी गडावर कायमच गर्दी असते। आता जेजुरी गडावर जाताना भाविकांना ड्रेस कोडचं पालन करावं लागणार आहे। जेजुरी गडावर श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी एक ड्रेस कोड म्हणजेच वस्त्रसंहिता लागू केली आहे। जर तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचे कपडे म्हणजे जसं की अंग प्रदर्शन करणाऱ्या फाटक्या जीन्स असतील किंवा शॉर्ट स्कर्ट्स असतील किंवा बरमुडे असतील असे कपडे परिधान करून जर जेजुरी गडावरती श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येणार आहे। त्यामुळे आजपासून तुम्हाला जेजुरी मंदिरामध्ये ही जी वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्या वस्त्रसंहितेचं पालन करावं लागणार आहे। देवा राखोंडे, NDTV मराठी, पुरंदर, जेजुरी।